नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. परभणीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. दंगल झालेली आहे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यामध्ये जे संविधानाचं स्मारक होतं, त्या संविधानाच्या स्मारकाची विटंबना केलेली आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी नंतर कॉम्बिंग ऑपरेशन केलं. कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये 50 पेक्षा जास्त तरुणांना पोलिसांनी अटक केली. आणि काल ज्या 50 लोकांना अटक केली होती त्यापैकी एकाचा कारागृहातच मृत्यू झालेला आहे. त्या 50 लोकांना न्यायालयीन कोठडी दिली होती आणि तशातच त्यांचा मृत्यू झालेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी ह्या तरुणाचं नाव आहे. त्यानंतर आजपासून म्हणजे काल जशी ती बातमी समोर आली त्यानंतर पुन्हा एकदा शांत झालेलं वातावरण परभणीतलं पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय. आजही ते तापलेलंच आहे. अशा पद्धतीचे घटनाक्रम जो आहे तो परभणीमध्ये घडलेला आहे. नेमकं येस. परभणीमध्ये तिथली आता परिस्थिती काय आहे, वातावरण काय आहे, कशामुळे ही परिस्थिती अशा पद्धतीने झाली, या सर्व गोष्टींवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत तिथे परभणीचे स्थानिक पत्रकार आहेत. अमर गालफाडे त्यांचं नाव आहे. ते अगोदर TV9 चे पत्रकार होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा एक न्यूज चॅनल सुरू केलेला आहे. गालफाडे सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. मला नमस्कार. सर्वात सर्वात अगोदर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की परभणीमध्ये ज्या दिवशी संविधानाच्या स्मारकाची विटंबना झाली, ते नेमकं काय येस. प्रकरण होतं, कशा पद्धतीने तिथे ती विटंबना झाली, तो जो आरोपी पकडला गेला तो नेमका कोण आहे, त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? हा. 10 तारखेला परभणीमध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हॅलो. हा हा, येतोय, आवाज येतोय. 10 तारखेला सकल हिंदू समाजाकडून मूकमोर्चाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलं होतं. शांततेत मोर्चा पार पडल्याच्या नंतर 3-3:30च्या दरम्यान परिस्थिती एकदम सुरळीत होती. परभणी शहर पूर्णपणे शांत होतं. रोजच्याच प्रकारे एक जे आपली रोजमर्राची जीवन सुरू असतं त्या पद्धतीने सुरू होतं. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास सायंकाळच्या वेळेला अज्ञात एक माथेफिरू म्हणता येईल त्याला. तो आला आणि त्यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, त्याच्या बॅरिकेडिंग मधून त्यांनी मध्ये गेला. मध्ये गेल्याच्यानंतर संविधानाचं जे शिल्प प्रतिकृती असलेलं जे शिल्प असतं, तर तो शिल्प त्यांनी हातात घेतलं. हातात घेऊन त्यांनी ते बाहेर मेन रोडवरती आणलं आणि ते तिथं आपटलं त्यांनी. आणि बर. झाल्या प्रकार जो असा होता की त्यानंतर तिथे काही ऑटो चालक असतील तर बाजूला एक बस ऑटो चालक पॉइंट आहे. तर तिथं असलेल्या काही ऑटो चालकांनी ते संविधान खाली आपटल्यामुळे ते पाहिलं आणि ते पाहताच त्यांनी ऑटो साईडला लावले आणि त्या व्यक्तीला पकडलं आणि क्षणार्धामध्ये तिथं फार मोठा गोंधळ उडाला. नंतर प्रत्येकाची लक्षात आली की ऑटो चालकांनी मिळून ज्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून नजरेने पाहिलं त्यांनी त्या माथेफिरूला जोरदार जबर त्या ठिकाणी मारहाण केली. आणि मारहाण केल्याच्या नंतर परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते विस्कळली. स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आलं. खबर पूर्ण वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरली. मोठ्या प्रमाणामध्ये भीम आणि ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी जमा झाले. फार मोठा गोंधळ उडला. रॅपिड ऍक्शन फोर्स असतील, क्विक ऍक्शन फोर्स असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. भीम अनुयायांकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जोराची सुरू होती. त्याच वेळेला परिस्थिती हाताळण्याकरिता परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जे आहेत माननीय रघुनाथजी गावडे यांनी तात्काळ परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी धाव घेतली. तिथे जाऊन त्यांनी परिस्थिती पूर्ण पाहणी केली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पूर्णाकृती संविधानाचं जे शिल्प आहे त्या शिल्पाला त्यांनी तिथं हार घातला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानं हार घातला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी निघून गेले. पण भीम अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरले होते. शांततेचं आव्हान सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना त्यापूर्वी केलं होतं. पण रोष मोठा होता. झालेली घटना ही फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाभरात पसरली आणि त्यानंतर हा जवळपास प्रकार घडला. आणि त्याच वेळेस काही भीम अनुयायांकडून जे काही समाजातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून
दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. हे बंद पुकारला आणि बंद मला असं वाटतं की शांततेच्या मार्गाने चालू होता. ह्याला हिंसक वळण कसं लागलं? म्हणजे त्याच्यामध्ये कोणी दुसरे बाहेरचे लोक त्या मोर्चामध्ये किंवा त्या बंदमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी हे आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलंय की अ, तरुणांनीच उत्स्फूर्तपणे ह्या गोष्टी केलेल्या आहेत? सकाळी 9च्या दरम्यान 11 तारखेला अ, शांततेत आंदोलन चालू होतं. तत्पूर्वी रात्री अ, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासोबत बौद्ध समाज बांधवात असे मध्ये असलेले काही प्रतिष्ठित नेते मंडळी आहेत. त्यापैकी प्रामुख्याने विजय वाकोडे असतील, भीमराव ठाकरे असतील आणि असे काही महत्वाची काही मंडळी आहेत. त्यांची शांतता समितीची बैठक पार पडली होती. बर. आणि त्या बैठकीत असं ठरवण्यात आलं होतं की परभणी शहराचे जे 4 मुख्य भाग आहेत, खानापूर फाटा असेल, विसावा फाटा असेल, जिंतूर रोड आहे, वसमत रोड आहे, अशा ठिकाणी आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक प्रतिकात्मक आंदोलन करूयात आणि त्यानंतर 1:30च्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊयात असं ठरवण्यात आलं होतं. पण ज्या पद्धतीनं ठरलं होतं त्याच पद्धतीनं ह्या नेते मंडळींनी काम केलं. पण जनतेमध्ये बौद्ध अनुयायांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता की विशेष म्हणजे तरुणी यांच्यासह महिला मुली सुद्धा रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात उतरलेल्या होत्या. आणि दुपारी जवळपास 12 वाजेपर्यंत हे आंदोलन शांततेत चालू होतं. पण शांततेत आंदोलन चालू असताना सुद्धा असं काही घडामोडी झाल्या की या आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हिंसक वळण लागल्याच्या नंतर जाळपोळ करण्यात आली, टायर जाळण्यात आले, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. जमाव इतका मोठा होता, प्रचंड मोठा जमाव होता. हजारो लोक, महिला, मुली तरुण रस्त्यावर उतरले होते. जमाव इतका मोठा होता की हे नेमकं लोक हे खरेच आंबेडकर अनुयायी आहेत का, हा सुद्धा त्यावेळेस प्रश्न पडला होता. कारण की मी सुद्धा त्यावेळेस फील्डवरच होतो. माझ्या समोरच्या सगळ्या काही घटना घडत होत्या. मी याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पण आम्ही पाहत असताना आता जवळपास आम्हाला पत्रकार असल्यामुळे सगळ्याच लोकांच्या जवळपास ओळखी आहेत आणि बरोबर. प्रत्येकाच्या ओळखतो आम्ही सगळ्यांना. पण ज्या वेळेस 12:30-1च्या दरम्यान हे आंदोलन हिंसक वळण घेतली, त्यामध्ये काही नवीन चेहरे सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले. काही लोक असे होते की त्यांनी चेहऱ्याला मफलर बांधलेले होते आणि हातामध्ये रॉड घेतलेले होते. काही जणांच्या खिशामध्ये लाल चटणीच्या पुड्या सुद्धा होत्या. काही जणांच्या खिशामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो की दगड सुद्धा होते. मग हे भीम आम्ही करू शकत नाही. ते आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होते. ते करण्यासाठी हे लोक कोण होते की त्यांनी शहरामध्ये गांधी पार्कचा सारखा जो परिसर आहे तिथं व्यापाऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठान आहे. अशा ठिकाणी जाऊन त्यांनी अगोदर सीसीटीव्हीला टार्गेट केलं. सीसीटीव्ही कशाला फोडले. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जी प्रॉपर्टी आहे ती डॅमेज केली. आरोग्य भाषेत गरजच होती. पण त्यानंतर त्यांनी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहिला असता पोलिसांनी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी शक्तीचे प्रयत्न केले. पण ते प्रयत्न करत असताना जमाव एक परिस्थिती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला थोडासा वेळच लागला. कारण की जिल्हा प्रशासनाला सुद्धा ही आयडिया नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होईल. पण परिस्थिती अशी चिघळत गेली की त्या परिस्थितीचा सामना करता करता प्रशासनाच्या इतक्या मोठ्या जमावासमोर पोलीस यंत्रणा कमी पडली असं सध्या म्हणता येईल. आणि वाढता प्रकार पाहता पोलीस प्रशासनाकडून अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या. जमावाला विनंती करण्यात आली. हा जमाव जो होता तो नेमका कोण होता हा सुद्धा आजही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. की परभणी शहराच्या सर्वांनाच आम्ही ओळखतो. हे लोक दुकानं फोडत होते. नाही, बरोबर आहे. तुम्ही दुकान तुम्ही जी माहिती देताय ती त्या मग हे जे 50 कॉम्बिंग ऑपरेशन करून जे 50 तरुण पकडले गेले, काय ते हा हा 50 ह्या तोडफोडीमध्ये, दगडफेकीमध्ये, तुम्ही जसं म्हणालात की सीसीटीव्ही जे दुकानांच्या बाहेर लागलेले होते त्यांना टार्गेट केलं, त्याच्यानंतर दुकानं फोडण्याचं काम केलं, तर काय हे 50 लोक त्या कामामध्ये सहभागी होते की नंतर त्यांना घरामधून उचललं गेलं? हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे तुमचं. परिस्थिती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी दुपारपर्यंत शक्तीचे प्रयत्न केले आणि जिल्हाधिकारी त्यांनी 1:30-2च्या दरम्यान, 1:30 पावणे 2च्या दरम्यान
कलम 144 म्हणजे आता BNS नुसार 163 लागू केलं. बरोबर. तर ते लागू केल्याच्या नंतर अं, पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकारी यांनी हिंगोली आणि नांदेड येथील अतिरिक्त कुमक मागवली परभणी शहरामध्ये. आणि त्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट लाठीचार्ज करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. दिसेल त्याला मारण्यात येत होतं. त्याच्या अंगावरती निळा रुमाल आहे, निळा रुमाल आहे, निळे शर्ट आहे किंवा निळा रंग तिकडे लावलेला आहे. अशा जो दिसेल त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. आणि सायंकाळच्या वेळेला जे लोक होते, अशा लोकांना आता त्यांनी घरातून उचलून, असा आरोप केला जातोय की ह्या लोकांना, की घरातून उचलून ह्या लोकांना पोलिसांनी बेदम मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये आणलं, त्यांचे विचार केले. तर कोम्बिंग ऑपरेशन हे रात्री करण्यात आलं. पण त्यावेळेस शहरामध्ये ज्यावेळेस पोलीस पोलीस पेट्रोलिंग करत होते दिवस, म्हणजे जवळपास विशेष करून 4-4:30च्या नंतर, त्यावेळेस नंतर पोलिसांच्या नजरेत जे लोक पडत होते, मग मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील, जे की पोलिसांच्या समोर तोडफोड करत होते, अशा लोकांना उचलण्यात आलं. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर रात्री जे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सुद्धा जे काही लोक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते, त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये सुद्धा लोक आहेत. आणि जे लोक खरंच धिंगाणा करत होते, पोलिसांच्या समोर ज्या गोष्टी घडत होत्या, ज्या ज्या लोकांना पोलिसांनी पाहिलं, त्या लोकांना उचलण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 50 लोक, त्यापैकी 40 पुरुष, 41 पुरुष आणि 9 महिला आहेत. बर, सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची कारागृहातच हत्या, म्हणजे सॉरी, येस, येस. मृत्यू हा, झालेला हा, आहे. आणि त्याला हा. घेऊन आता तिथलं वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय. नेमकं येस, येस. काय झालं त्या दिवशी? म्हणजे कालची जी घटना आहे सोमनाथ सूर्यवंशीची, कशामुळे त्यांचा मृत्यू झाला, आणि आता तिथलं वातावरण काय आहे? पोस्टमॉर्टम मध्ये अं, काय समोर आलेलं? सांगतोय तुम्हाला मी. आंदोलन करत असताना अं, आमच्या काल जे आम्हाला फील्डवरती जे काम करत असताना आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, त्या अनुषंगाने तुम्हाला मी असं सांगू शकतो की सोमनाथ सोपानराव सूर्यवंशी हा पुणे भोसरी येथील एक युवक होता. काम घरची परिस्थिती काही अशी जेमतेमच आहे. आणि LLB कायद्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो परभणीमध्ये त्याने ऍडमिशन घेतलं होतं. आणि लॉ थर्ड इयरला तो शिकत होता. एक आंबेडकरी अनुयायी विचारांनी झपाटलेला युवक होता. त्याला सोबत जी काही मित्र असतात ते सुद्धा सगळे आंबेडकरी विचारवादाची असल्यामुळं तो सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. आणि सहभागी झाल्याच्या नंतर ज्या काही पोलिसांची जी गमतचक्र उडाली होती, किंवा जे काही आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलन करत होते, आणि आंदोलन करत असताना काही लोकांना जेव्हा उचलत होते, त्यावेळेस ह्या ह्या सूर्यवंशींना सुद्धा उचलण्यात आलं होतं. NCR मध्ये 20 नंबरला त्यांचं नाव होतं. आणि कायद्याप्रमाणे ज्या काही लोकांना उचलण्यात आलं होतं, त्यापैकी हे सूर्यवंशी होते. त्यांना जे दुपारी 13 तारखेला दुपारी 1:30च्या दरम्यान त्यांचा NCR झाला. आणि NCR केल्याच्या नंतर त्याला परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवण्यात आलं होतं. पाठवण्यात आल्याच्या नंतर त्याची रवानगी पोलीस म्हणजे जेलमध्ये रवानगी झाल्याच्या नंतर पहाटे पहाटे 5च्या सुमारास त्याच्या छातीमध्ये दुखत होतं. त्याची तब्येत अस्वस्थ झाली होती. त्यामुळे त्याला तात्काळ कारागृहाचे जे जेलर आहेत त्यांनी पोलीस त्या इन्फॉर्म करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. आणि त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर असं प्राथमिक स्वरूपात डॉक्टरांनी माहिती दिली की हा जो सूर्यवंशी व्यक्ती आहे, त्याच्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा त्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. त्याच पद्धतीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक लखमा वाघ यांनी परभणी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांना दिली. आणि प्राथमिक स्वरूपामध्ये असे सांगितलं की एकूण छातीमध्ये सकाळी दुखत होतं, आणि नाही, मग तब्येत पोस्टमॉर्टम अस्वस्थ. मध्ये काय आलं? पोस्टमॉर्टम मध्ये हा, काय समोर आलेलं आहे? पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने
हा मृत्यू झाल्याचं सध्या तरी सांगण्यात येत म्हणजे आहे. हा जो आरोप लावला जातोय की मारलं किंवा हत्या केली, अशा पद्धतीची काही घटना नाहीये. ती हृदयविकाराच्या आजाराने म्हणा किंवा त्या झटक्याने म्हणा त्यांचा मृत्यू झालेला. मारहाण झाली 2 दिवसामध्ये त्याच्यासोबत कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं होतं त्यावेळेस त्याच्यासोबत काही मारहाण झाली होती का? त्याला मार होता तो हम्म. कशा प्रकारचं त्याला मारण्यात आलं होतं किंवा मारण्यात आलं नव्हतं हा सुद्धा आता संशोधनाचा किंवा तपासाचा भाग असू शकतो. पण परिस्थिती पण अशी आहे. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्या गोष्टी समोर आलेल्या नाहीयेत की अंगावरती काय जखमा आहेत किंवा हा, मारलेलं आहे पोलिसांनी किंवा असं काही. हा, असं असं काही सध्या तरी समोर आलेलं नाही. तीव्र बर, आता हृदयविकार. तिथे तिथलं वातावरण काय आहे परभणीचं? कारण या हा घटनेनंतर आणखीन ते तापतंय असं सगळ्याच काल माध्यमांच्या काल द्वारे समजतंय. काल सायंकाळी 4-5च्या दरम्यान सूर्यवंशी यांना सर्व सैनिकांनी आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी अभिवादन केलं. अ, सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर शासकीय बंदोबस्तामध्ये पोलिसांच्याकडून बंदोबस्तामध्ये त्यांचं शव विच्छेदन करण्यासाठी जी की आंबेडकरी अनुयायांची लोकप्रतिनिधीची मागणी होती की त्यांचं शव विच्छेदन हे औरंगाबाद सॉरी संभाजीनगर येथीलच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालं पाहिजे. त्यांची मागणी होती. त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना तिथं घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर अ, परिस्थिती ही परभणी शहरामध्ये थोडी चिघळीत होती. दिवसभरा सकाळीच हा प्रकार लवकर समोर आल्यामुळं सकाळपासूनच परभणी शहराचं वातावरण हे दहशतीखालीच होतं. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने बंद केली होती आणि त्यानंतर शहराची जी वाहतूक आहे, रहदारी आहे, ती सुद्धा मंदावली होती. लोक स्वयंस्फूर्तीने घरातच बसले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला म्हणता येईल अशी निर्माण झाली होती. आज सायंकाळची जी परिस्थिती आहे, काल काल सायंकाळी परभणी शहरात जे आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू मानल्या जाणारं गौतम नगर आहे. त्या गौतम नगरमध्ये 2,500-3,000 पेक्षा जास्त भीम आणि महिला पुरुष जमा झाले होते आणि जमा झाल्याच्या नंतर त्यांनी आता हे आपली भूमिका काय असली पाहिजे, आपण इथून पुढे हे आंदोलन कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे, यामध्ये आपल्याला काय करायचं ह्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर आज त्यांच्या चर्चेमध्ये असं ठरलं की आपण कायद्याच्या कचाट्यात राहूनच हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आणि पुढे नेत असताना आज सकाळी गौतम नगर मधून येथून फार मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढण्यात आली. गौतम नगर पासून ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे उपोषण मैदान आहे, फार मोठं ग्राउंड आहे. तिथं शासनाकडून रितसर परमिशन घेऊन आंदोलन मोठे निवेदन केले जातात. त्यासाठी हे उपोषण मैदान आहे. ह्या उपोषण मैदानावरती आज सकाळीच तिथे फार मोठ्या प्रमाणात मंडप टाकण्यात आला होता आणि बर. ही मागण्या दिल्ली बोळातून एकत्र एक मोठ्या रॅलीचं स्वरूप करून नाही, ठीक आहे. म्हणजे आता आता तिथली परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे असं अं, म्हटलं जाऊ शकतं. सध्याची जी परिस्थिती आहे तर तणावपूर्ण शांतता तर आहे. पण व्यापाऱ्यांनी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद हा, ठेवल्यामुळे त्या स्वाभाविक तणावपूर्ण गोष्टी होऊ आहेत, शकत आहे. परंतु पोलिसांकडून जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे. आणि जरी तणाव असला तरी शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण शांतता आहे. हा धन्यवाद सर गालफाडे सर, तुम्ही ही जी सर्व सविस्तर माहिती दिली आणि परभणीमध्ये जे घटना घडल्या त्याचा तुम्ही ग्राउंड रिपोर्ट आम्हाला दिलात, मुंबई आउटलुकशी बोललात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.